कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळं 2026-27च्या कार्यकारिणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट सुभाष पिसाळ यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत यंदा दुरंगी लढत झाली आहे. माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यांच्या विरोधात माजी सेक्रेटरी राजेंद्र मंडलिक यांनी निवडणूक लढवली आहे. तसंच 15 जागांसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसाठी आज न्यायसंकुलाच्या इमारतीत सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 3,994 मतदारांपैकी 2,542 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी 63% इतकं मतदान झालंय. मतमोजणी सायंकाळी 6 वाजता सुरू झाली असून रात्री उशिरा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट सुभाष पिसाळ यांच्यासोबत 3 सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि 60 कर्मचाऱ्यांनी काम पाहिलंय.